स्वागत आहे मित्रांनो। या आधीच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण चर्चा केली होती की जे आगामी निवडणूक आहे त्यामध्ये आपण भाग घेत आहे। तर आता प्रश्न इथं हा निर्माण होणार आहे की तुम्ही बोलत आहात की भाग घेणार आहे आणि तुमचा अनुभव किती आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या बेसवर ह्या गोष्टी करत आहे की आपण आगामी निवडणुकीमध्ये भाग घेऊया आणि सोबतच जे आपले महाराष्ट्रकर आहे त्यांना एक नवीन युगाची संकल्पना देताना नितीन सर दिसत आहे। तर निश्चितच आपल्याला म्हणता येणार की जरी आपला अनुभव हा तांत्रिक क्षेत्रात असला तरी आपल्याला जाणीव आहे की कोणत्याही एक प्रगत राष्ट्राची जे ओळख असते ते तिथलं जे अर्थकारण असते, त्याच्या माग प्रबळ व्यवसाय, त्यानंतर प्रबळ तिथलं प्रशासन, या सर्व गोष्टीचा एकंदरीत निकाल म्हणजे तिथल्या आपल्याला म्हणता येणार अर्थव्यवस्थेला जो काही आपल्याला म्हणता येणार प्रबळता येते त्याचा मागचे हे महत्त्वपूर्ण आपल्याला म्हणता येणार त्याच्या मागचे हे महत्त्वपूर्ण पैलू राहतात। जसं की व्यवसाय, तिथलं प्रशासन, तिथले पॉलिसी करणारे लोक। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अपार शक्ती आहे हे प्रत्येकाला माहित आहे। फक्त इथं अडचण एक आहे की जे आता आपल्या इथं पॉलिसी तयार होत आहे त्या पॉलिसी मध्ये होऊ शकते की आपला जो युवा पिढी आहे तो युवा पिढी समाधानी नाहीये म्हणूनच तो परदेशात काम करण्याकरिता किंवा शिक्षण करण्याकरिता जात आहे। बरं, आपला त्याला विरोध आहे का की आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने किंवा भारतीय व्यक्तीने परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ नये? आपला त्याला अजिबात विरोध नाही आहे। तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो की परप्रांतीय व्यक्ती आपल्या इथं शिक्षण घेण्यासाठी आला पाहिजे, अशी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अशी आपल्याला म्हणता येणार की आपल्यामध्ये ते कला म्हटल्यापेक्षा तो गुण आपल्यामध्ये आहे की आपण जर काही वर्ष आधीचा जर विचार केला तर इथे या भारतामध्ये पूर्ण जो आपला आशा खंड आहे, आशा खंडामधून इथं लोक शिक्षण घेण्याकरिता येत होते। तर ही आपली ओळख आहे। तर मित्रांनो, काही कारणामुळे आपण आपली ओळख विसरत चाललेलो आहे। ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला आपली ओळख किंवा आपली म्हणता येणार जे शक्ती आहे ते ओळखायची आहे आणि ते ओळखूनच आपल्याला आता या महाराष्ट्राला 2024 नंतर एक नवीन दिशा द्यायची आहे। तर मित्रांनो, एकटा नितीन बोलणार आणि या सर्व गोष्टी होणार हे शक्य नाही आहे, हे तुम्हाला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे। तर मला माझ्या प्रत्येक महाराष्ट्रीय बांधवांकडून मला एक म्हणता येणार आपुलकीची आशा आहे की ते मला साथ देणार आणि मला जरी तुम्ही साथ दिला नाही तरी चालेल, पण तुम्हाला ओळखायचं आहे की आपण कोणत्या गोष्टीपासून वंचित राहिलो होतो, आपला जो इथला युवा पिढी आहे तो सध्या काय करत आहे आणि नितीन जे बोलत आहे याच्या शब्दामध्ये कितपत सत्यता आहे हे तुम्हाला स्वतः ओळखायचं आहे। हो, नितीन बोलला आणि झालं आणि नितीन म्हणत आहे की आपण 2024 नंतर संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची जी स्थिती आहे ते बदलून टाकू। तर हा एकटा नितीन कोण आहे जे ह्या गोष्टी करू शकते? त्यासाठी तर जिथपर्यंत माझा सामान्य व्यक्ती, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण जिथपर्यंत या पॉलिसी बनवण्यामध्ये किंवा मग आपल्याला म्हणता येणार या महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्याची भूमिका जिथपर्यंत तो बजावणार नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र पुढे जाणे अजिबात नाही। तर मित्रांनो, मी तुम्हाला काही इथे गोष्ट तुमच्या समोर मांडू इच्छितो की आपले जे 2024 करिता जे स्वप्न आहे ते
जास्त भव्य, जास्त दिव्य असे स्वप्न नसून एकदम छोटे छोटे प्रॅक्टिकल आणि वास्तविकरित्या ते पूर्ण होणार असेच मी इथं संकल्पना किंवा तुमच्या समोर उद्दिष्ट घेऊन आलेलो आहे। तर मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला लोकांना खोटे स्वप्न दाखवून किंवा आपल्याला म्हणता येणार लोकांना भरकटून आपल्याला इथे काम करायचं नाही आहे महाराष्ट्राकरिता। तर मित्रांनो, जे सत्यता आहे, जे होऊ शकते तेच मी बोलणार आणि तेच मी करणार। इतकं निश्चित आहे की मी तुमच्या सपोर्ट विना किंवा मला तुमच्या पाठिंब्याची अति आवश्यकता आहे हे मी खूप चांगल्यारीत्या जाणतो। कारण की मित्रांनो, मी एकटा जरी कितीही काही उडलो किंवा कितीही काही तुम्हाला मोठे स्वप्न दाखवले, पण जिथपर्यंत तुम्ही त्याला सहाय्य करणार नाही, तुम्ही ते पूर्वत्वास नेणार नाही, तोपर्यंत ते शक्य नाही। तर मी इतकं बोलू इच्छितो की आपल्याला म्हणता येणार की आपल्या इथं सर्वांना माहित आहे की काय आपल्यामध्ये आहे, हे सर्वांनाच माहित आहे, हे मला सांगण्याची गरज नाही आहे। फक्त मला याची गरज सांगण्याची आहे की आपण याचा वापर कसा करू शकतो। आपण भारत जर जगामध्ये आता सर्वात जास्त लोकसंख्येचा जर देश असणार, तर आपण या लोकसंख्येचा उपयोग आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी कसा करू शकतो, सोबतच आपल्या इथं उपस्थित असलेले जे नैसर्गिक संसाधन आहेत त्याचा आपण उपयोग कसा करू शकतो, या सर्व बाबतीत मला तुमच्या समोर काही महत्त्वपूर्ण माहिती प्रस्तुत करायची आहे। आणि निश्चितच मला माहित आहे की 2024 नंतर जर मला काम करण्याची संधी मिळाली, तर आपल्या सर्वांना माहित आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारतामध्ये अव्वल राज्य तर प्रस्थापित करूच, पण सोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये कसे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणार, सोबतच आपले जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे ते पण कसे सुधारणार, त्या व्यतिरिक्त आपण नवीन व्यवसायामध्ये कसे पुढे जाणार, या व्यतिरिक्त आपल्याला म्हणता येणार की एक बदल, कारण की जीवन हे बदलाचं नाव आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि तो बदलच आपल्याला निर्माण करायचा आहे। इतकं निश्चित आहे की जे आपला वारसा आहे, जो आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीला धक्का न लावता आपल्याला हे प्रगती करायची आहे। मित्रांनो, तुम्ही मला भेटू शकता। आपलं जे जनसंपर्क कार्यालय आहे ते गाडगेनगर अमरावती शहर स्थित आहे आणि निश्चितच तुम्ही मला भेटून तुमचे जे पण काही प्रतिक्रिया आहे आपल्या महाराष्ट्राच्या संकल्पनेबद्दल ते तुम्ही मांडू शकता। मित्रांनो, मी इथून जितके पण दिवस आपल्याकडे आहे त्याच्यावर सतत काम करणार आहे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम, आपल्याला म्हणता येणार सर्वोत्तम आपल्या महाराष्ट्रीय बांधवासाठी पॉलिसी कशा निर्माण करायच्या, सोबतच जास्तीत जास्त युवा वर्गाला रोजगार कसा द्यायचा, सोबतच जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना कशा कमीत कमी खर्चामध्ये किंवा होऊ शकते विनामूल्य आपण हे वैद्यकीय सेवा पुरवू शकतो। तर हे शक्य आहे आपल्या एका उत्कृष्ट प्रशासनाच्या माध्यमातून आणि मला पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही मला सपोर्ट करत आहे, तुम्ही मला साथ देत आहे, तर मला यावर 100% विश्वास आहे की आपण एक गुणवत्तापूर्ण प्रशासन या महाराष्ट्राच्या धर्तीवर आपण 100% निर्माण करू शकतो, असे मी तुम्हाला आपल्या वतीने ग्वाही देतो आणि इथे थांबतो। आपण पुढच्या भेटीमध्ये लवकरच भेटूया आणि काही पॉलिसीज किंवा काही म्हणता येणार आपल्याला आपण आगामी निवडणुकीकरिता आपण खरंच आपल्या महाराष्ट्रीय बांधवासाठी काय करणार आहे याचा एक कच्चा लेखाजोखा मी निश्चितच तुमच्या समोर सादर करणार। तोपर्यंत आता मला तुम्ही रजा द्या, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।